माऊलींच्या पालखीचं तरडगावहून फलटणकडे आता प्रस्थान झालेलं आहे। ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषामध्ये पालखी मार्गस्थ झालेली आहे। विधिवत पूजा झाल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली आहे। टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी तल्लीन झालेले आहेत। भक्तिमय वातावरणामध्ये पालखीसोबत मार्गक्रमण करता आहेत। तर माऊलींच्या पालखीचा आज फलटणमध्ये मुक्काम असणार आहे। ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानं शुक्रवारी पहाटे तरडगाव इथून फलटणच्या दिशेने प्रस्थान केलं। पहाटे पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाली आणि त्यानंतर पालखी मार्गस्थ झाली। यावेळी हजारो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा अखंड गजर करत भक्तिमय वातावरणामध्ये पालखीसोबत मार्गक्रमण करत होते। दिवसभरातील नियोजित मार्गक्रमण पूर्ण करत पालखी सोहळा फलटण इथं मुक्कामी पोहोचणार। पाऊले चालती पंढरीची वाट, मुखी नाम विठ्ठलाचे आणि डोळ्यासमोर साक्षात भक्तीचा सोहळा संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये बेलवाडीच्या मातीमध्ये पहिलं गोल रिंगण संपन्न होतं। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये अश्वांची दौड पाहण्यासाठी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत।